UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वित्त आणि महसूल विभागाच्या विरोधानंतरी बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड, तर मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष असून संस्थेने जागा सरकारकडे मागितली असावी, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। सब भूमी देवाभाऊकी, भूखंड वाटपवरून राऊतांचा टोला, तर जमीन खाण्यात भाजप बसतात, भाजपकडून जमिनी घशात घालण्याचं काम सुरू, विजय वडेट्टीवारांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांच्या उपस्थितीत महायुतीची 1.5 तास खलबत, भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाकडे 55 ते 60 जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जागा वाटपावर सकारात्मक निर्णय होईल, महायुतीत सर्व समन्वयानेच होणार, छत्रपती संभाजीनगरातील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बैठक सकारात्मक झाली, जागा वाटप लवकरात लवकर होईल, पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य, 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका, नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। मराठवाड्यात विधानसभेच्या 30 जागा निवडून आणा, मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस बघतील, संभाजीनगरमधील भाजपच्या मेळाव्यात अमित शहांच्या सूचना। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार, शहांच्या दौऱ्यावरून विजय वडेट्टीवारांचा निशाणा। अमित शहा मणिपूर लडाखचा आढावा घेत नाहीत, मात्र महत्वाचे प्रश्न सोडून भाजपच्या तयारीचा आढावा सुरू, शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राऊतांची टीका। भाजपने लोकसभेतही 45+ निर्धार केला होता, पण ते यशस्वी झाले नाहीत, हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, विदर्भातील मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ, 27-28 सप्टेंबरला 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर, विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत बैठक। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्ली वारी, विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडची चर्चा, पटोले आज मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना भेटणार। अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, बॅनर्सवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो, तर पोलिसांकडून वसुली करून घेणारं सरकार म्हणत मवियाने डिवचलं। राज्यात जसे लिंग पिसाट आहेत तसे सत्ता पिसाटही आहेत, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या, सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा। अक्षय शिंदेच्या वडिलांकडून दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू, अक्षयला बनावट चकमकीत मारलं, आमच्याही जीवाला धोका, पोलीस संरक्षणाची कुटुंबियांची मागणी। सलग 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू, गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन लावून घेतली, जरांगे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार। हिंगोलीत संतोष बांगर यांनी महिलांना पाकिटातून पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप, पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा, नाना पटोलेंची मागणी, निष्पक्ष निवडणुकांसाठी सध्याच्या पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची गरज असल्याचा निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख। कंत्राटी भरतीविरोधात राज्यातील शिक्षक संघटना एकवटल्या, प्राथमिक शिक्षकांचं आज 1 दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन, राज्यातील 40,000 प्राथमिक शाळा बंद राहणार। अफगाणिस्तानचा कांदा भारतात दाखल झाल्यानं कांदा उत्पादक संतप्त, कांदा आयात थांबवण्याची मागणी, अमित शहांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचाही इशारा। मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी आज ऑरेंज अलर्ट, तर रायगडसाठी रेड अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।